तर गुड मॉर्निंग मंडळी, मी स्वप्नील कात्रड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. तर कसे आहात मंडळी? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. तर मंडळी आज थोडं पाऊस आहे, असा टिप पाऊस चांगला पडतो आहे. मी पाऊस म्हणजे दूध वाटून होता पाऊस आला. तर चला मंडळी, तुर्तास तरी आपण नाश्ता करून घेऊ, नंतर बोलू. मस्त की पावट्याची भाजी केली आहे समीक्षाने, आणि इथे चपात्या आहेत छान. याचा भाजी चपाती खायला. ही राजमाची भाजी कोण दिली? शोभाताईने. तर मंडळी, मी तुम्हाला परत भेटतोय. सकाळी आपला नाश्ता झाला आणि त्याच्यानंतर आता ऑफिसचं काम करतो. ऑफिसचं काम करता बोललो चला तुमच्याशी पुन्हा आपण हितगुज साधावं, तुमच्याशी बोलावं. या अनुषंगाने मी पुन्हा तुमच्याशी बोलायला बसलो आहे. तुम्ही म्हणाला अरे काही कंटेंट नाही म्हणून आपला काही पण आपला बडबडत असतोस, काहीतरी हे करत असतोस. तर नाही, खरंच मंडळी, माझ्या मनात खरंच खूप दिवसापासून एक हा विषय होता. आणि रात्री पुन्हा आम्ही सांगितलं, तुम्हाला जसं सांगितलं की समीक्षाची आणि माझी याबाबत चर्चा, या विषयावर थोडीशी चर्चा झाली. तर कसं आहे माहिती मंडळी, तर मी काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ बघितला होता. त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं त्यांनी की तुम्ही समजा 100 वर्षानंतर आपल्यापैकी कोणीच नसेल, कदाचित पुण्यवान माणसं असली तर अजून 200-300 वर्ष जगली तर भाग वेगळा. अजून 100 वर्षानंतर आपल्यापैकी कोणी असेल नसेल तर आपण एक धरून चालू की 100 वर्षानंतर आपण कोणी राहणार नाही. आणि आपल्याला एक संधी भेटली, बाबा चला अदृश्यपणे आपण आलो आणि संधी भेटली की आपण चला पुन्हा आपल्या त्या ठिकाणी जाऊन बघूया की आपल्या म्हणजे आपल्या पश्चात कसं काय चाललं आहे, कसं काय वातावरण आहे तिथलं. तर मंडळी, आता समजा आपल्याला अशी संधी भेटलीच तर बघायला एक धरून चला की 100 वर्षानंतर तिथे आपण त्या ठिकाणी गेलो तर कदाचित आपली मुलं बाळा असतील नसतील का माहीत नाही, नातवंड पण आपली कदाचित म्हातारी झाली असतील. आणि आपल्या पश्चात मंडळी तिथे किती जण आपली आठवण करत असतील की बाबा समजा मी स्वप्नील आहे, तर मी 100 वर्षानंतर मी पुन्हा आलो त्या ठिकाणी, तर कित्येक जण माझी समजा परतोंड असतील, नातवंड असतील किंवा परतोंड असतील, ते त्यातली कित्येक जण माझं नाव काढत असतील की आमचा पूर्वज होते स्वप्नील वगैरे, असं किती जण माझी आठवण काढत असतील. त्यातले किती जणांना मी लक्षात असेल की बाबा आमच्या आजोबा, आमच्या पूर्वजांनी हे घेतलं होतं, घर बांधलं होतं. किंवा तिथे मी जसं फिरलो तर तिथे माझ्या आवडत्या वस्तू मी माझ्या अजूनसुद्धा तिथे टिकून असतील का. समजा मी म्हणतो आहे त्या घरात कदाचित माझ्या पश्चात माझा फोटो देखील असेल का हो 100 वर्षानंतर. त्या 100 वर्षानंतर समजा माझ्या पश्चात तिथे जवळजवळ 30-40 वर्ष कदाचित माझा फोटो राहील देखील. आणि त्याच्यात 100 वर्षानंतर माझा फोटोसुद्धा त्या घरात राहील का हो, किंवा त्यांच्या खिचगणतीत देखील मी असेन का. आता हेच बघा ना, आपल्यापैकी मी असं म्हणत नाही, कित्येक जणांना आपल्या पणजोबांचं नाव माहिती असेल किंवा त्यांच्याबद्दल आपण घरात रोज किती चर्चा करत असू किंवा वर्षातनं त्यांचा विषय किती काळ बोलत असो. मी दिवसातनं विषय सोडा, पण आपण वर्षातनं त्यांच्याबद्दल किती वेळ असे बोलत असो. आपल्या कित्येक जणांच्या मला वाटतं फार जुनी घरं असतील, तिथे फार आपल्या सगळ्या पूर्वजांचे फोटो वगैरे असतील. पण आता सद्यस्थितीत आपल्यापैकी किती जणांच्या घरात त्यांचे फोटो आहेत, पणजोबांचे, आजोबांचे असतील, पणजोबांचे फोटो किती जणांच्या घरात असतील.
मी तर हे पर्यंतच्याच पिढीपर्यंत गेलो, पण त्याच्या आधीच्या त्यांच्या पणजोबांचे वडील खापर पणजोबा, खापर म्हणतो खापरचे खापर पणजोबा, अशा आपल्याला माहिती तरी असतील का हो? तर मग मला एक विषय वाटला, अरे आपण मग नेमकं करतो हे कशासाठी? आपण म्हणतो की प्रॉपर्टी घ्यायची, घर बांधायचं, तर ते आपल्या पैशात ते घर तिथे राहणार आहे का? किंवा आपलेच वस्तू तिथे अडगळ म्हणून कदाचित बाहेर टाकून देतील, तर त्या गोष्टी राहतील का? म्हणजे आपल्या आठवणींचा मागमूस तिथे दिसेल का? ह्याच प्रश्नाने मी व्यथित झालो होतो. तर आपण म्हणतो हे माझं, ते माझं, माझं 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 सगळं, पण इथून जेव्हा आपला निरोप घ्यायची वेळ येईल तेव्हा आपल्या पश्चात हे सर्व इथेच राहील. आपण कुणाच्या खिसगंतीत असू नसू कल्पना नाही. मग नेमकं करायचं काय? खूप पैसा कमवायचा का? खूप पैसा कमवून आपल्या नातवंडांसाठी पणतोंडासाठी ठेवायचा का, जेणेकरून ते आपल्या आठवण काढत राहतील? हा प्रश्न खरंच म्हणजे आम्ही बोलताना खरंच खूप चर्चा करतो, अरे नेमकं करायचं काय? मग आहे ते जीवन नुसतं मौज मजा मस्ती करून घालवायचं का? जर मी म्हणतो ना, हे शरीर सुद्धा आपल्या मालकीचं राहत नाही आपल्या मृत्यूनंतर, ते काही आपल्यासोबत येत नाही, मग नेमका अट्टाहास कशासाठी? हे काम क्रोध मद मोह माया मत्सर हे कशासाठी? तुम्हाला असं वाटत असेल अरे मी आध्यात्मिक कुठला गुरु झालोय का वगैरे, असं नाही. साधा सोपा सरळ प्रश्न माझ्या मनाला पडला, नेमकं करायचं? खूप मला चटका लावून जाणारी गोष्ट होती. समीक्षा आणि मी बोललो, अरे आपली मुलंसुद्धा आपल्याला किती वर्षानंतर समजा आपल्या पश्चात आपल्यानंतर आपली किती आठवण काढतील, कदाचित काढतील, पण त्यांची मुलं मग काय करायचं? मनुष्य असा प्राणी आहे की ज्याला आपल्या मृत्यूनंतर सुद्धा काय होईल याची सुद्धा चिंता लागलेली असते, आणि त्यातला मी एकच आहे, मी सुद्धा एक आहे. आपल्यापैकी नसेल किती जण खूप चांगलं आहे. मोह हा सगळ्यातच असतो, मला देखील आहे. षडरिपूंमध्ये जे षडरूपू आहेत, जे दुर्गुण आहेत, त्यातनं अजून मी अलिप्त झालेलो नाही आहे. तर मग नेमकं करायचं? त्यानंतर मग मला मी असंच घालवायचं का? हे आयुष्य असंच मौज मजा मस्ती आपलं आहे तसं व्यतीत करायचं का? नेमका उद्देश काय? मला एक त्यात आपले खूप संत आहेत, त्यांचं एक ओळ आठवली, चंदना परी झिजावे कीर्ती मागे उरावे. मी एवढा मोठा साधू संत नाही आहे की नेमका त्यातला मथितार्थ हे ते असा गर्भ त्यातला गर्भ अर्थ वगैरे काय सांगणार, माझी तेवढी कुवत नाही आहे. पण त्यात एक वाटलं माहिती का, बघा आपण आपलं जीवन जगतोय ते रटाळपणे असू नये. मस्त म्हणतात ना, काय जीवन बडा होना चाहिए लंबा नाही असं म्हणतात ना, तर तसं काय माहिती का, तुम्ही मजा मस्ती करा, आनंद घ्या, जीवनाचा प्रत्येक गोष्टीचा आनंद घ्या. पैसे देखील कमवलेच पाहिजे, कारण जोपर्यंत हे शरीर आहे तोपर्यंत त्या शरीराच्या भौतिक गरजा आहेत, आणि त्या भागवण्यासाठी आत्ताच्या सध्याच्या युगात पैसा ही खूप निकडीची गोष्ट आहे. पण मंडळी, हे करत असताना आपल्याला काही करता येईल का, जेणेकरून आपण आपल्या नंतरसुद्धा जिवंत राहू? तर मला त्याचं उत्तर हेच सापडलं की आपण जीवन जगताना खूप मोठं असं काही करता येत नसेल, मोठं काही करता येण्यासारखं नाही आहे ना, पण चांगल्या गोष्टी करा, काही चांगल्या गोष्टी करा.
सामाजिक कार्य नसेल, प्रत्येकाला जमत नसेल, शक्य तितकं पुण्य जमा करा असं मी म्हणतो. तर पुण्य कसाला, पुण्याचा अर्थ मला माहीत नाही पुण्य काय असतं, पण शक्य तितकं लोकांना मदत करा, जीवनाचा आनंद घ्या. मदत नाही करता आली तरी चालेल, पण कुणाला त्रास देऊ नका, अजिबात नका करू. मदत जर करायची नसेल, जमत नसेल तर करू नका, पण कुणाला त्रास देऊ नका. आपलं जीवन आहे ते साधं सरळ सोप्या मार्गाने जगा. हां, प्रत्येकाला कूटनीती कटनीती ही करावीच लागते. जोपर्यंत मी तेच सांगितलं, जोपर्यंत शरीर आहे आणि आताच्या सध्याच्या युगात साधं राहून पण चालणार नाही. तर मला वाटलं आपण भले पुण्य नाही कमावता आलं, पण किमान आपल्यामुळे कुणाला त्रास होणार नाही या गोष्टी करायला हव्या, जेणेकरून काहीतरी चांगल्या गोष्टीमध्ये, कुठेतरी एखाद्या छोट्याशा का होईना गोष्टीमध्ये आपलं नाव निघालं पाहिजे. त्याच्यानंतर आता मी तर करतोच आहे ती गोष्ट, झाडं लावा. म्हणजे हां, आता अर्थात पुढची येणारी पिढी ती झाडं कदाचित त्याच्यावरच्या फळांची चव चाकतील, तो भाग वेळा. काही जण ती झाडं कापून टाकतील, घरं बांधतील, पण किमान जोपर्यंत ते झाड आहे त्या निमित्ताने आपण त्या झाडात तरी जिवंत राहू. त्या निमित्ताने एक आठवण तरी आपली मुलं काढतील की चला बाबा, आमच्या आजोबांनी, आमच्या पंजोबांनी, आमच्या पूर्वजांनी, मी तर म्हणेन आमच्या पूर्वजांनी झाडं लावले. त्या निमित्ताने तरी आपण त्यांच्या तोंडातून आपल्याला नामस्मरण होईल. तर मंडळी, मी काल जे बोललो, जो माझं मी काल नैराश्यामध्ये, असं नैराश्य वगैरे काही नव्हतं, आमची चर्चा झाली त्या विषयावर. तर हाच एक प्रश्न भेडसावतो माणसाला. मी तुम्हाला सांगितलं, मनुष्य हा प्राणी आहे, खूप चिकित्सक असतो, चिकित्सक वृत्तीचा असतो. तर त्याला आपल्या मृत्यूनंतरही काय घडेल या जगात याची चिंता सतावत असते. मग अर्थात अजिबात निराश हताश होऊ नका की आपल्या आठवण काढतील की नाही, नको काढू द्या. आपण तरी कुठे काढतोय, आपण तरी आपल्या पूर्वजांची किती आठवण काढतोय. मी मोठ्या मोठ्या व्यक्तींबद्दल अजिबात बोलत नाही. त्यांनी आपल्या कृतीतनं, आपल्या कार्यातनं, आपल्या शौर्यातनं त्यांनी त्यांचं नाव जगाच्या पाठीवर अजरामर करून ठेवलं. पण आपल्यातले कित्येक जणांचे पूर्वज असे असतील, त्यांना मंडळी त्यांच्या रामरगाड्यात, संसारात अशा काही गोष्टी करायला जमल्या नसतील. तर आपण त्यांच्या किती जणांच्या आठवणी काढतो. तर मंडळी, आजपासनं म्हणजे मला एक वाटतं, मी तुम्हाला एक सांगावं असं वाटतं आपला परिवार म्हणून, आजपासनं किमान अशी एक गोष्ट करा की आपल्या वडिलांना त्यांच्या वडिलांबद्दल विचारा. आजोबांबद्दल माहिती असेल तर, कोणाचे आजोबा जे हयात असतील तर त्यांनी आजोबांना त्यांच्या वडिलांबद्दल, त्यांच्या वडिलांबद्दल जाणून घ्यायला हवं. त्यांच्या आठवणी जाऊन बघा. जो वर्षातनं एकदा तुम्हाला ते जाता आलं असेल तर त्यांनी कुठे कुठे त्यांच्या आठवणी असतील तर त्या आठवणीमध्ये जाऊन बघा. कुठे त्यांनी झाड लावले एका गावाला, तिथे जाऊन बघा. जर घर बांधलं असेल, जुनं घर, आता परंपरेनुसार, पिढीनुसार ते घर खूप छोटं झालं असेल, पण मला वाटतं कित्येक गावामध्ये ना त्यांची मोठी मोठी घरं, जी म्हणतात ना मूळ घर, ते प्रत्येक ठिकाणी. तो प्रत्येकाला मूळ घरी जा, मूळ वास्तूत जा. असेल तर जर रिडेव्हलप केलं असेल तरी पण जा, आठवणी काढा. अरे, ह्या घरावरची कौलं हितनं आणली होती, ह्या घराचे वासे हितनं तोडले होते, आठवणी काढा. मी तर करणारच आहे प्रयत्न. आठवणी शोधा. जर कदाचित आज ते पूर्वज असतील, मला काय माहीत नाही, असतात, आत्म्याच्या स्वरूपात असतात की नाही मला माहीत नाही, पण जर असतील तर ते खूप खुश होतील. आपल्या पश्चात आपल्याला नाही माहिती, पण आपण आपल्या पूर्वी झालेल्या पूर्वजांचं आपण नामस्मरण करू. त्या निमित्ताने का होईना नामस्मरण करू, असं मला वाटतं. तर मंडळी, हीच गोष्ट मला तुमच्याशी बोलायची होती. कालपासून हीच गोष्ट सतावत होती मला. म्हणतात ते प्रश्न अनेक असतात, भेडसावत असतात. तर
आज हेच होतं आणि तुम्ही कित्येक लोकांना वाटलं असेल अरे काय डिप्रेशनमध्ये गेला, डिप्रेशनमध्ये अजिबात नाही. आपण आपलं जीवन व्यवस्थित जगा, छान जगा, मस्त जगा, एन्जॉय करा. आणि मी सांगितलेली गोष्ट तुम्हाला पटली आहे की नाही पटली आहे कमेंटद्वारे सांगाच. पण आता तुर्तास तरी मला या म्हणजे हेच सांगायचं होतं, ह्याच गोष्टी तुमच्यापर्यंत पोचवायच्या होत्या. तुम्हाला जर राग आला असेल माझा तर क्षमा मागतो, कुणाला दुखावलं असेल तरी पण क्षमा मागतो. पण आवर्जून मला सांगा की कसं वाटलं तुम्हाला, माझं बोलणं पटतं आहे की नाही पटतं आहे. जरूर आवर्जून कमेंट करून सांगा. धन्यवाद. चला या मंडळी जेवायला. आता इथे ते जेवण वाढले समीक्षाने. आज बघा ही सकाळची आपली पावट्याची भाजी आहे आणि खीर आहे इथे मस्त की, चपाती आहे. तर चला या मंडळी जेवायला. छान आपलं मस्त आहे की मंडळी. आता आपलं झालं आहे, आता आपला झोपायची वेळ झाली, अंथरुण वगैरे पडलेत. तर आता झोपतो कारण उद्या आपल्याला सकाळी उठायचं असतं. तर थोडं आता मस्त की झोपतो. तर तुम्हाला मंडळी आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की आवर्जून सांगा. काल जो विषय मांडला होता मी त्याच्याबद्दलच आजच्या ह्याच्या व्हिडिओमध्ये बोललो मी. जास्त काही आपलं हे नव्हतं. पण कसा वाटला माझा विषय, चांगला होता वाईट होता ते तुमच्या कमेंटद्वारे नक्कीच सांगा. प्रेझेंटेशन कसं होतं मला माहीत नाही, आवाजाचं थोडंसं क्वालिटी बेकार होती, पण जे मनातल्या भावना कळल्या असेल तुम्हाला. तर असं मंडळी तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनल नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला तुर्तास या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात. पुन्हा भेटू उद्या सकाळी. तोपर्यंत टाटा, बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री.